नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. इराण, इस्रायल, अमेरिका संघर्षामुळे गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा. कोल्हापुरात गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा. इराण आणि इस्रायल अमेरिका संघर्ष आणि जागतिक पुरवठ्यातील व्यत्ययामुळे भारतभरात आणि महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोल्हापुरात देखील आज सकाळपासूनच गॅस एजन्सी बाहेर लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना आता थेट एजन्सीच्या गोदामावर जावे लागत आहे. त्यातच आता गॅस एजन्सी चालकांनी ऑनलाईन बुकिंगचा नंबर देखील बंद केला आहे. गॅस बुकिंग करतेवेळी स्मार्टफोनवरून ऑनलाईन बुकिंग होत होते, मात्र ही ऑनलाईन सेवा देखील सध्या बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. गॅस सिलेंडर हा जीवनावश्यक मानला जातो, मात्र आखाती देशातील संघर्षामुळे त्याचा एकंदरीत परिणाम गॅस वितरणावर झाला आहे. पुरवठा सुरळीत करण्यासाठी आता गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर पुढच्या बुकिंगसाठी 25 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जागतिक तणावामुळे एलपीजीच्या शिपमेंटवर परिणाम झालाय, त्यामुळे गॅस वितरणात विलंब होत आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक रिकामे सिलेंडर घेऊन पहाटेपासूनच एजन्सी बाहेर रांगेत उभे होते, तर अनेक ग्राहकांना नोंदणी करूनही सिलेंडर वेळेवर मिळत नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर आणि घरगुती वापरासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोल्हापुरात दर दिवशी 28,000 घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण होत असते, मात्र सध्या तरी मागणीच्या प्रमाणात पुरवठा होईल की नाही अशी शंका व्यक्त केली जाते. त्यातच गॅस सिलेंडरच्या दरात देखील वाढ झाली आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने इराण इस्रायल संघर्षामुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यामध्ये काही अडचणी असल्या तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. मागणीच्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा पुरवठा होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सांगितलं. नेमकं त्या काय म्हणाल्यात पाहूयात. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई नाही आहे. आपल्याकडे साधारणतः दर दिवशी 28,000 इतक्या घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण होतं. तितका स्टॉक आपल्याला कंपनीवरून आपल्याला इथं प्राप्त होत असतो. त्याच्यामुळे घाबरून जायचे काहीही कारण नाही तिथे. त्यासाठी कुणीही नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर आपण रांगा लावण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त त्याचा जो काही पिरियड आहे, बुकिंगचा पिरियड आहे, तो 21 दिवसावरून 25 दिवस केलेला आहे, इतकाच आहे. त्यातही ज्या घरामध्ये एकच सिलेंडरचं कनेक्शन असेल तर त्याला बुकिंगमध्ये प्राधान्य असेल आणि त्याला डिलिव्हरीमध्ये सुद्धा प्राधान्य असेल. नाही, जितका आवश्यक आहे तितका आपल्याला पुरवठा मिळतोय, त्याच्यामध्ये काय अडचण नाही आता तरी. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर आता ॲक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये बंधनं आणलेली आहे तिथे. त्यामुळे घरगुती सिलेंडरचा देखील वापर हा व्यवसाय करण्यासाठी करू नये असं मी आवाहन करते. नाही, आता मी कालच सर्व गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींची आम्ही काल जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे बैठक घेतलेली आहे आणि यामध्ये ज्याचं पहिल्यांदा बुकिंग असेल तर त्याला प्राधान्यानं डिलिव्हरी करा अशा सूचना पण दिलेल्या आहेत. नजीकच्या काळामध्ये सर्व गॅस एजन्सीची तपासणी ही पुरवठा विभागामार्फत आम्ही आता करणार आहोत आणि तशा सर्व एजन्सीला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या ग्राहकांचं बुकिंग झालेलं आहे त्याच्या याद्या तुम्ही सिस्टीम जनरेटेड जे काही यादी आहे तर तुम्ही गॅस एजन्सीच्या बाहेर लावा, जेणेकरून लोकांनाही कळेल की हे सिलेंडर म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा बुकिंग केलेलं आहे त्यालाच पहिल्यांदा ते दिलं जाईल त्याच्यामध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनललाच म्हणजे सकलमला सबस्क्राईब करा. धन्यवाद.